नमस्कार, मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज तुमच्यासोबत मी माझं दररोजच्या कोणत्या सवयी आहे जे करून माझं घर अगदी स्वच्छ आणि टापटीप राहण्यास मदत होते आणि चांगल्या रोजच्या सवयी आणि माझं रोजचं शेड्यूल, सकाळच्या कामाचं शेड्यूल कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। तर सगळ्यात आधी सुरुवात मी हॉलपासूनच करत असते, कारण हॉलमध्ये सगळ्यात आधी उठल्यावरती इतकं सगळा पसारा पडलेला असतो, अंथरूण तसंच पडलेलं असतं। तर अंथरूण मला तसं ठेवून दुसरं काम करायला अगदी आवडत नाही, कारण अंथरूण खूप सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी अंथरूण उचलून घ्यायचं, कारण डोळ्यापुढे अंथरूण हे बघितलं की दळिंद्रेपणा वाटतो आणि अगदी आंघोळ वगैरे झालेली असली की फ्रेशनेसपणा, घर पॉझिटिव्ह वगैरे राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जी कालची काही नेगेटिव्हिटी, काही नेगेटिव्ह एनर्जी म्हणा कुठून येत असते ना, तर आपलं अंथरूण वगैरे हे सकाळी सकाळी उचलून घ्यायला पाहिजे सगळ्यात अगोदर। तर सगळ्यात अगोदर हॉलमधूनच सुरुवात करते। पडदे वगैरे सगळ्यात आधी उघडून देते, कारण घरामध्ये प्रकाश येणं खूप गरजेचं आहे, कारण रात्रभर जी काही नेगेटिव्हिटी असते ती सगळी घराच्या बाहेर निघून जाते। बाहेरची थंडगार हवा आपल्या घरामध्ये यायला पाहिजे, त्यामुळे सगळ्यात आधी पडदे ओपन करते। अंथरूण डोळ्यापुढून सगळ्यात आधी उचलून घेते, कारण आपण जेव्हा पूजा वगैरे करतो, आंघोळ वगैरे करतो, त्यानंतर आपण अंथरूण जर बघितलं तर आपला दिवस पूर्ण खराब जात असतो। आपल्या डोळ्यापुढे अंथरूण एकदा उचलायलाच पाहिजे सकाळी सकाळी। तर बघा, सगळ्यात आधी अंथरुणाच्या छान घड्या घालून घेतल्या। त्यानंतर जी गादी आहे ना रोजची, तर ती गादी बेडरूममध्ये आणून ठेवली आणि रोज मला इकडून हॉलमध्ये न्यावा लागती। तर गादी रोजच्या रोज मी इकडून तिकडे शिफ्ट करते, कारण हॉलमध्येच मी ठेवू शकते, पण डोळ्यापुढे दिवसभर गादी आणि तसंच ते दळिंद्रवाणी वाटतं सगळं अंथरूण तसंच पडलेलं, त्यामुळे तर गादी वगैरे छान ठेवली, चादर वगैरे आथरून घेतली। त्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर अंथरूण वगैरे उचलले की पुढचं काम लगेचच सोफा क्लीन करायचं असतं। सोफाची हालत तुम्ही बघू शकता। ह्या ज्या पिशव्या मी खाली जे प्लास्टिकच्या पिशव्या ज्या ठेवलेल्या आहे ना, पेपर, तर तो का ठेवलेला आहे, कारण यामुळे ना सोफ्यावर जर पाणी वगैरे जर सांडलं ना, सोफा हा वॉश करायचा नाही आहेत, त्यामुळे ना शिवांश कसं खेळतो ना, तर जेवण वगैरे केलं किंवा पाणी वगैरे जर सांडलं तर या प्लॅस्टिकवरतीच राहील, त्यामुळे मग हे प्लॅस्टिक अंथरलेलं आहे मी खालती। आणि सोफ्याचे कवरसुद्धा मी रेग्युलर व्यवस्थित करत असते, दिवसातून 2 ते 3 वेळा, किंवा सकाळी उठल्यावरती माझं फिक्स काम म्हणजे सोफा क्लीन करणं, नीटनेटकं करणं। सोफ्याचं कवर अगदी नीट केलं ना, तर हॉलला एक वेगळाच लुक येतो आणि अगदी हॉल असा स्वच्छ आणि टापटीप दिसायला लागतो, कारण घरामध्ये जो कोणी येतो सगळ्यात आधी हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्येच बसत असतो, त्यामुळे आपलं लिव्हिंग रूम म्हणा, हॉल म्हणा, आपलं अगदी व्यवस्थित दिसणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर पुढचं काम म्हणजे जे अंथरूण आहे ते पहिले तर मी हॉलमध्येच ठेवायची, पण आता गणपती वगैरे बसणार आहे, अंथरूण वगैरे स्वच्छ सगळं धुवून जरी झालेलं आहे, पण डोळ्यापुढे दिवसभर तसं अंथरूण वगैरे बघण्यापेक्षा मग बेडरूममध्ये ठेवायला लागलेली आहे। तर बेडरूममध्ये बेडवरतीच अंथरूण एका कोपऱ्यामध्ये ठेवते। व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या ना, तर दिसायलासुद्धा व्यवस्थित नंतर पुढचं जे काम असतं ना मला, की जे दरवाजाच्या पाठीमागे जे काही कपडे लटकवलेले असतात, जे काही धुवायचे कपडे असतात, ते सगळे धुवायला काढून घेते। भले 2 जोड असू द्या, 3 जोड असू द्या, पण मी धुवूनच टाकत असते। उगाच जर बाहेर गेलेलो असलो, आता 2 दिवसापासून आम्ही फिरायला गेलेलो होतो, त्यामुळे इतके कपडे जमा झाले होते, तर लगेचच मी तसेच पेंडिंगला न ठेवता एक दिवस भरपूर बायका काय करता, रोज एक धुतात। दरवाजाच्या पाठीमागे बिलकुलही असे कपडे वगैरे लटकवलेलं चांगलं नसतं, कारण दारावर म्हणा किंवा दाराच्या पाठीमागे कपडे कधीच लटकवू नये, कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि दरवाजा आपला हा सुटसुटीत आणि मोकळा राहायला पाहिजे। त्यानंतर पुढचं काम म्हणजे हॉलमध्ये टीव्ही आणि स्पीकर हे रोजच्या रोज डेली पुसून घेत असते, कारण इतकी धूळ जमा होते, आपल्याला दिसत नाही, पण घरामध्ये भरपूर धूळ येत असते रोजच्या रोज, तर ती क्लीन करणं सुद्धा गरजेचं असतं, कारण घरामध्ये धूळ वगैरे साचली तर आपल्यालाच डीप क्लिनिंग करायला लागते, त्यामुळे स्पीकर आणि टीव्ही रोज एक हात मारूनच घेत असते, भरपूर धूळ निघते आणि अशा पद्धतीने रोजच्या रोज जर क्लिनिंग ठेवली ना, तर खूप घर अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसतं। त्यानंतर पुढचं म्हणजे जी इस्त्री आहे ना, तर ती इस्त्री त्यांनी कपड्याला इस्त्री केल्यानंतर ही इस्त्री हॉलमध्येच पडेल होती, तर नंतरून मला जेव्हा मी घर आवरायला घेते त्यावेळेस मी इस्त्री जिथे ठेवते ना रोजची, तर तिथेच बेसिंगच्या खालतीच ठेवून दिली, कारण
कारण मग जो पसारा तिथं आहे तिथंच पडून न देता आपण जर व्यवस्थित जागेवर जर ठेवला ना तर आपलं घर ऑर्गनाइज दिसतं आणि त्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी जर आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ती जागेवर जर ठेवली तर ती लवकर सापडते देखील. पुढचं काम असं की फ्रीजची क्लिनिंग जर तुम्ही बघितले असेल तर तुम्ही म्हणाल की रोज फ्रीज का पुसायचं, कारण किचनमध्ये फ्रीज आहे आणि किचनमध्ये इतकी धूळ येते. विंडो ओपनच असतात दिवसभर, बाहेरची धूळ म्हणा, घरातली धूळ म्हणा, बाहेर खालती गॅरेज आहे त्याची धूळ, गाड्यांची सर्व घरामध्ये धूळ येऊन आहे ना फ्रीजवरती खूप धूळ जमा होते आणि थोडीशी धूळ झालेली असली त्यामुळे आणि फ्रीजला इतर डाग लागत असतात. आपण फ्रीज दिवसातून खूप भरपूर वेळा चालू बंद करत असतो, आपले सगळे खरगटे हात त्याला लागलेले असतात. त्यामुळे ना फ्रीज रोजच्या रोज असं मी पुसून घेत असते. त्यानंतर पुढचं काम असं की हॉल आवरून झाला, बेडरूम क्लिनिंग करून झाली, पुढचं काम म्हणजे किचनची आवरावर. आता किचनचं तुम्ही म्हणाल ती काय असेल तर किचनची सकाळची भांडी असू द्या, स्वयंपाकाची किंवा चहाची भांडी असू द्या, ती तशीच न ठेवता मी लगेचच क्लीन करते. काही बायकांना सवय असतं की जेवणाची आणि चहाची भांडी सोबतच घासून घ्यायची. तर आपल्या इथे जर रोज आपल्याला पहिल्याच्या वेळेस तरी छोटी घरं असायची किंवा पहिले पाणी 2 टाईम यायचं, तर आपण म्हणू शकतो की भांडी आपण एकखट्टीच घासूया, एकत्रच घासूया. तसं न करता आता आपल्या घरामध्ये, फ्लॅटमध्ये म्हणा, कुठेही घरामध्ये म्हणा, आता प्रत्येकाच्या घरामध्ये दिवसभर पाणी वगैरे कंटिन्यू 24 तास असतं. तर आपण दिवसभर ती भांडी तशीच खरगटीत तशीच किचनमध्ये न ठेवता आपण लगेचच ती भांडी जर चोळून टाकली तर किचनचं एक काम कमी होतं आणि किचनमध्ये दळिंद्रीसुद्धा दिसत नाही. भांडे जर आपण खरगटी तशीच ठेवली ना तर डोळ्यापुढे खरकटी भांडी ठेवू नये असं म्हणतात आणि भांडी जर एकाला एक लागून जास्त जमा होतात, नंतरून घासायला सुद्धा खूप कंटाळा येतो. त्यामुळे मग मी लगेचच अशी सगळी भांडी सकाळच्या वेळेसच आवरून घेते. त्यानंतर पुढचं काम जर तुम्ही बघितलं ना तर किचन क्लीन झालेलं आहे, हॉलमधलं सगळं उचलून घेतलेलं आहे, सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवल्या आहे. त्यानंतर पुढचं काम असतं की झाडू मारायचा. घरामधली जितकी काही घाण असते, धूळ असते, कचरा असतो किंवा जे काही सांडलेलं असतं, खरगटं म्हणा, अन्नाचं म्हणा, सगळं आपल्या पायाखालती येत असतं. त्यानंतर जे काही घरामध्ये कचरा जो रात्रभर आगल्या दिवशीचा जो काही कचरा असेल घरामध्ये, सगळा तसाच न ठेवता सगळ्यात आधी सकाळी झाडू कंपल्सरी लवकर मारून घेते. संध्याकाळच्या वेळी सुद्धा झाडू मारलेला खूप चांगला असतो. दिवसातून 2 वेळा तरी झाडू मारलाच पाहिजे. घरामधली अगदी घाण वगैरे आपली घराच्या बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. आता झाडू मारताना काय करते ना मी की हॉलची आणि किचनची इकडे झाडू मारून घेत असते आणि बेडरूमचा झाडू मी तिकडून तिकडेच बाहेर काढून घेते. त्यानंतर पुढचं काम जर बघितलं तर झाडांना पाणी रेग्युलर रोजच्या रोज द्यायचं, कारण झाडं हिवाळा जरी असला तरी झाडांना आपल्याला जशी तहान लागते तशी झाडांना देखील तहान लागत असते. त्यामुळे झाडांना रोज पाणी घालायचं आणि व्यवस्थित झाडांची केअर करायची, हे माझं रोजच्या रोज रुटीन असतं. झाडांमध्ये काय फरक झालेला आहे, काय नवीन जाणवते, माझं रोजच्या रोज झाडांकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष असतं. जर अशा पद्धतीने आपण जर रेग्युलर काम केलं ना तर दररोजची कामाची सवय आपल्याला खूप चांगली ठरणार आहे. कारण बऱ्याच वेळा बायकांना सकाळी जेव्हा मुलं स्कूलला किंवा आपले मिस्टर ऑफिसला गेले की आपण भरपूर बायका लगेचच आपण थोडा वेळ झोपून घेत असतो किंवा घरामध्ये तसंच रिकाम्या आणि मोबाईल बघत बसतो. तर तसं न करता आपण ही सकाळची कामं, रोजची जी ठरलेली कामं असतात ती आपण रोजच्या रोज केलीच पाहिजे. आणि घरामध्ये सगळी क्लिनिंग केल्याशिवाय मला तर बिलकुलही दुसरं काम सुचत नाही. अगदी मनाला खूप म्हणजे
अगदी वेगळंच फील होतं. जोपर्यंत माझं घर आवरल्यासारखं होत नाही तोपर्यंत मला जेवणसुद्धा जात नाही. आणि एकदा का घर माझं 9 वाजता मी घर आवरायला घेते, अगदी 10:30पर्यंत माझं टोटल पूर्ण घर आवरून होतं. 11 वाजता जवळपास मी पूर्ण फ्री असते. माझ्या स्वतःसाठी मी टाईम देऊ शकते. त्यानंतर मोबाईललासुद्धा मी थोडा वेळ टाईम देऊ शकते. आणि अशा पद्धतीने माझं रुटीन रोजच्या रोज असतं. तर भरपूर दिवस झाले होते फरशीसुद्धा पुसलेली नव्हती, कारण घरामध्ये कंटिन्युअसली दुसरं काम चालू होतं आणि सगळं घराची आवरावर चालू होती. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये रोजच्या रोज दिसत असेल. आता फरशी पुसायला घेतली, आज भरपूर दिवसानंतर फरशी पुसायला घेतलेली आहे. तर खूप छान अशा पद्धतीने फरशी पुसायची होती. कानाकोपरा टोटल मला सगळा क्लीन करायचा होता. पुढचं काम असं की किचनची भांडी तर आवरून घेतली, तर किचन ओटा आणि गॅस नक्की रोजच्या रोज पुसतच असते. थोडंसुद्धा खरगटं मला चालत नाही. तेलकट, तुप्पट, चिकट किंवा जे काही फोडणीचे डाग असतात, मला किचनमध्ये अगदी स्वच्छ आणि टापटीप आवडते. त्यामुळे माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी किचन अगदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. कितीही थोडा जरी खराब असला तर लगेचच मी पुसूनच घेत असते. ओल्या कपड्याने नॉर्मली जरी पुसलं तर किचन अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसायला लागतो. पुढचं काम असं की जे आपलं किचन तर आवरून झाल्यानंतर सगळ्यात त्याच्यानंतर पुढचं काम माझं असं असतं की मिरर स्वच्छ करायचा. कारण मिरर बेसिंगचा इथला जो मिरर आहे ना, तर तो हॉलच्या इथेच असतो. घरामध्ये कोणी येतं जातं किंवा आपण मेकअप वगैरे करतो, तर मी माझ्या घरामध्ये एकच मिरर असल्यामुळे मेकअप वगैरे तिथंच करतो. मेकअप करताना जे काही मेकअपचे प्रॉडक्ट्स म्हणा, काही सांडलेलं असतं, पावडर म्हणा, केस वगैरे पडलेले असतात, तर बेसिंगमध्ये रोजच्या रोज असं बेसिंगसुद्धा स्वच्छ करून घेते. मिरर देखील रोजच्या रोज आवरून पाण्याने स्वच्छ पुसून तरी घेत असते. त्यानंतर बेसिंगसुद्धा छान असं हँडवॉश घेते थोडासा आणि हाताने सगळीकडनं असं छान क्लीन करून घेते. बेसिंग तुम्ही बघू शकतात अगदी स्वच्छ आणि असा चमकायला लागलेला होता. तर हे रोजच्या रोज माझं डेली रुटीन आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि कपडे तुम्हाला दाखवलेलेच होते. किती सगळे कपडे होते धुवायला आज. तर एवढे सगळे कपडे धुवायच्या अगोदर भिजत घातलेले होते. आंघोळ वगैरे इतकं सगळं काम होईपर्यंत माझे कपडेसुद्धा छान भिजल्या जातात. आणि कामात काम करायचं असलं तर अशा पद्धतीने सकाळी सकाळी आपल्याला या कामाच्या सवयी पाहिजेलच. अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत महत्त्वाच्या शेअर केलेल्या आहे की सकाळचं काम, दररोजचं जे कामाच्या सवयी म्हणा, कोणतं सकाळचं काम असू द्या, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे जेणेकरून आपला वेळही वाचला पाहिजे आणि आपली रोजची कामंसुद्धा वेळेत आणि लवकरात लवकर झाली पाहिजे. त्यासाठी माझं असं रुटीन असतं. तर कपडे तुम्ही बघितलेच असेल की किती सगळे कपडे निघालेले होते आज. तर एवढे सगळे कपडे मी धुवून काढले आणि लगेचच तसेच बाथरूममध्ये न ठेवता लगेचच मी सुकायला टाकून देते. कारण कपडे लगेच सुकल्याही जातात आणि बाथरूममध्ये देखील पसारा वगैरे दिसत नाही. तर कशी वाटली आजच्या या सवयी? तुम्हालासुद्धा आवडल्या असतील, तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करत असाल. कमेंट देखील करा. आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण मजेत राहा, मस्त राहा. बाय बाय.